हाय हॅलो नमस्कार. तर मल्हार स्कूलला गेलेला आहे. मल्हार स्कूलला गेल्यानंतर छान घर क्लीन करून घेते आहे, फरशी वगैरे छान पुसून घेते आहे. त्यानंतर मी छान फ्रेश झाले, अंघोळ वगैरे झालेली आहे माझी. त्यानंतर गरम पाणी घ्यायला आलेली आहे किचनमध्ये. याच्या आधीसुद्धा सकाळी उठल्या उठल्या मी गरम पाणी घेतलेलं आहे, पण सर्दी असल्याकारणाने मी सध्या दिवसभर गरम पाणीच पिते आहे, कारण की प्रेग्नेन्सीमध्ये कुठलंही मेडिसिन खाणं नाही अलाउड. सो त्याच्यामुळे अवॉइड करते ते आणि गरम पाणीच पिते आहे. सो आज खूप दिवसानंतर मला निवांत असं घरात बसायला मिळालं. तर नाहीतर घरात सतत कोणी ना कोणतरी असतं. सो असं शांत बसायला मिळत नाही. तो स्वतःशीच खूप गप्पा मारल्या, खूप साऱ्या गोष्टी स्वतःलाच सांगितल्या की जे आजूबाजूला घडतं आहे ते का चाललं आहे, कशासाठी चाललं आहे, कोण का म्हणजे काय चाललं आहे, कोणाचं वागणं वगैरे जे काय आवडत नसेल ते स्वतःला समजवणं किंवा जे काय असेल ते स्वतःशी बोलत होते. त्यानंतर म्हणतात ना, बाईच्या जातीला जास्त वेळ शांत बसता येत नाही एका जागी. तसंच माझाही प्रकार आहे. मग आज कोजागिरी पौर्णिमा होती. सो आज खिचडी बनवणार होते आणि मल्हारसाठी साबुदाण्याचे बॉल्स बनवले होते. सो तो सगळं आवरोस तर तोसुद्धा आला. मी बटाटा कुकरला लावले, तोपर्यंत मी खिचडीची सगळी तयारी करून घेतलेली होती. आणि आता मल्हार स्कूलला आला तर मग छान खिचडी परतून घेते, त्याला खाऊ वगैरे घालते आणि मग त्याला झोपवते. आणि मग माझं हे रुटीन असतं रोजचं. त्याला खाऊ वगैरे घातल्यानंतर मी माझं काम करते. तर हा बघा, हा किती पसारा पडलेला आहे माझा. सो आज ही एक ऑर्डर होती. सो ही तोरणाची ऑर्डर मला बनवून द्यायची, ती कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर अजूनसुद्धा एक ऑर्डर होती. हे बघा, दिव्यांखाली हे छोटे छोटे राऊंड बनवून द्यायचे होते. छान दिसत आहेत ना. तर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायचे असेल तर मला कमेंट करा. आणि हे सुद्धा छोटे छोटे फ्लावर्स होते दिव्यांखाली ठेवण्यासाठी, दिवाळीसाठी. आणि ह्या पट्ट्या साईडला ज्या आपण पाटाच्या बाजूला ठेवू शकतो किंवा डोरमध्ये सुद्धा लावू शकतो, तर ह्या 2 पट्ट्या होत्या. हे सगळी ऑर्डर आज कंप्लीट झालेली आहे आणि आज ती कशी पण पोस्ट करायची आहे. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा.